केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। विश्वनिकेतनमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेतून 20-21 मार्च रोजी राष्ट्रीय हॅकॅथॉन हॅक टू क्रॅक 2.0 स्पर्धेचे शुभारंभ खालापूर कोंबोली येथील नॅक A+ या मान्यताप्राप्त विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षण तत्वानुसार उच्च शिक्षण संस्था अध्यापन शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन देत स्वमूल्यमापन नवकल्पना आत्मसात करण्यासाठी 36 तासांच्या अभियांत्रिकी प्रात्यक्षिक स्पर्धेत नवनवीन संशोधन उपक्रम केले जातात। तज्ञ परीक्षकांच्या निगराणीखाली मूल्यांकन करून त्यातून विजेतेही निवडले जातात। या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक राजेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विशेष आमंत्रित मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर रिलायन्स जिओचे डॉक्टर मुनीन सय्यद हे उपस्थित होते। विश्वनिकेतन संस्थापक डॉक्टर SS इनामदार, प्राचार्य डॉक्टर BR पाटील, उपप्राचार्य शंकर कदम, डायरेक्टर PBL CEO डॉक्टर विकास शिंदे, हॅकॅथॉनचे कन्व्हेयर डॉक्टर अंकुश पवार व अन्य विश्वनिकेतन व्यवस्थापन शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 36 तासांच्या प्रयत्नानंतर परीक्षकांच्या मूल्यांकनानुसार जागतिक स्तरावरील सोसायटीसाठी नवनवीन प्रोजेक्ट कसे उपयुक्त ठरतील हाच हॅकॅथॉन मागील प्रमुख उद्देश असल्याचे समन्वयक डॉक्टर अंकुश पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले। न्यूज केंद्र रिपोर्ट, ब्युरो रिपोर्ट, खालापूर। आज 20 मार्च रोजी विश्वनिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इथे हॅक टू क्रॅक या हॅकॅथॉन स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या हॅकॅथॉनच्या मागचा उद्देश म्हणजे मेक इन इंडियाच्या तहत जे काही प्रोग्राम्स चालू आहेत त्याच्यामुळे उद्योजकतेला वाव मिळेल अशा विषयांना आणि सोसायटल युजफुल यूज केसेस म्हणजे जे काय आपल्या सोसायटीमध्ये आपल्या समाजामध्ये युजफुल प्रोडक्ट्स आपल्याला आणता येतील आणि ते विद्यार्थ्यांकडून बनवता येतील असे प्रॉब्लेम स्टेटमेंट तिथं विद्यार्थ्यांना दिले गेले होते। आणि 36 तासामध्ये विद्यार्थी त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करून रिअलाइज करतील असा उद्देश या हॅकॅथॉनच्या मागे आहे। आणि जवळजवळ 118 कॉलेजेसनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। मोर दॅन 20 स्टेट, 20 वेगवेगळ्या जिल्ह्यातून पूर्ण भारतातील 20 राज्यातून विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि त्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे। उद्या ह्याची सांगता होईल आणि त्या सांगतेमध्ये आपल्याला कळेल की आपल्या ह्या तरुण विद्यार्थ्यांनी देशासाठी काय काय नवीन नवीन प्रोजेक्ट्स बनवले आणि ते वापरत येतील। आणि अशा ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म पासून जे काही देशासाठी मेक इन इंडिया प्रोडक्ट घडतील ते उद्या जागतिक लेवलवरती हे प्रोडक्ट्स वापरले जातील असा आम्हाला याच्यामधून निश्चित विश्वास वाटतो। स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांना मी माझ्या स्वतःतर्फे डॉक्टर मुनीन सय्यद माझ्यातर्फे आणि माझ्या कंपनीतर्फे जिओ प्लॅटफॉर्म तर्फे ही सगळ्यांना शुभेच्छा देईल। Since 2024, our institute has started to organize Hack to Crack competition that is on the basis of Smart India Hackathon. And last year we have organized this competition and we got very huge response through Pan India. Almost 300 different teams have registered. Out of that, 7 teams have participated in an actual competition, and we have conducted that competition for 2 days in the last year. And in the same tradition, this year also we are going to organize this competition Hack to Crack 2.0. And in this competition, we got huge response, and almost 986 students have registered for this competition, out of which we have shortlisted 101 teams. And throughout the India, almost 16 states are participating in this competition. I wish all the best for these teams, and I wish all the very good success for all the participants. And thank you very much. आज हॅक टू क्रॅक 0.2 या हॅकॅथॉन स्पर्धेसाठी विश्वनिकेतनमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून मला इथं बोलवलं। खूप चांगल्या पद्धतीनं मुलांचा संवाद साधता आला। मुलांचे इनोव्हेशन आयडियाज आणि नवीन काही ॲप्स, क्रिएटिव्ह कोडिंग्स यासाठी आता जे पुढचे 48 तास आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतील आणि आपल्या देशाला खूप मोठे ॲप्स आणि खूप मोठे डिझाईन्स मिळतील याची मला खूप खात्री वाटते। ज्या पद्धतीने मुलांचे इंटरॅक्शन्स केले तर ते वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, त्यानंतर एज्युकेशन फील्ड आहे,
त्यानंतर इंडस्ट्रियल फील्ड आहे, त्यानंतर आपले सगळ्यात महत्त्वाचं हेल्थकेअर फील्ड आहे. अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आता मुलं त्यासाठी वेगवेगळे ॲप बनवत आहेत. त्यामुळे त्याचा नक्की आपल्या देशाला, आपल्या सगळ्यांना फायदा होईल. त्या मुलांच्या आम्ही शुभेच्छा देतो. आणि मी राजेश चौगुले माझ्या कंपनीच्या वतीनं सगळ्यांना चांगलं पुढचं आयुष्य आणि चांगल्या गोष्टी त्यांना मिळाव्यात त्याची अपेक्षा करतो. धन्यवाद.